जय महाराष्ट्र मित्रांनो, ई क्लार्क या टॉप MNC कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही बघा, यांच्या करिअर पेजवर आल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल जगभरात अनेक ठिकाणी यांचे ऑफिसेस आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा यांचे ऑफिसेस आहे। आणि खासियत याची अशी आहे की डायरेक्ट तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नसणार आहे आणि भरपूर साऱ्या जागांसाठी भरती होते। टोटल 250+ जागांसाठी इंटरव्ह्यू होणार आहे। तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा, कारण की MNC कंपनी जॉब मिळतोय, सॅलरी चांगली आहे, फ्रेशरसाठी वॅकन्सी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स भरपूर सारे व्हिडिओज आणतोय। नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, बेस्ट कंपनी आहे जॉब करण्यासाठी। यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर तुम्ही आलात तर भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून जातील। महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला लर्निंग सुद्धा मिळते, ट्रेनिंग सुद्धा मिळते, सगळं काही समजून सांगितलं जातं। सॅलरी पण जबरदस्त आहे आणि यांच्यासाठी ते हायरिंग चालू आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती चॅट प्रोसेससाठी असणार आहे। जसं की आपण मागे व्हिडिओज बनवले ते, जसं की TCS मध्ये होतं, विप्रो मध्ये होतं, टेक महिंद्रा मध्ये होतं। एकाने तर डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेला होता, त्याला TCS मध्ये जॉब सुद्धा लागलाय। त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न करताय तर तुम्ही पण अशा इंटरव्ह्यूला जाताय तर नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे। फक्त स्किल्स तुमच्याकडे पाहिजे। जसं की बघू शकताय, पहिली प्रोसेस अगदी सोपी आहे। 2.75 लाख रुपयांची तुम्हाला स्टार्टिंगला पॅकेज मिळतंय। पुण्यामध्ये ही पहिली वॅकन्सी असणार आहे। 10 ते 11 फेब्रुवारी मध्ये 12 ते 4:30 दरम्यान तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। टेन्शन घेऊ नका, तुम्ही जर उशिरा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही ते बघू शकताय 14 फेब्रुवारी पर्यंत सुद्धा इंटरव्ह्यू असणार आहे। 14 फेब्रुवारीला छावा मूवी येतोय, त्यामुळे अनेक जण तिथे बिझी असतील तर त्याआधी नक्कीच तुम्ही हा इंटरव्ह्यू देऊन टाका। ओके, जसं की बघा, सगळ्यात पहिल्या वॅकन्सीमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे तर राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवाडी 2 पुणे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। त्याचा ऑफिशियल नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे, सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि तुम्ही इथे इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, फुल टाइम परमनंट जॉब पाहिजे आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। काम काय असणार आहे तर बघा, रोटेशनल शिफ्टमध्ये तुमचं काम असणार आहे। जसं की इव्हिनिंगची शिफ्ट असू शकते, मॉर्निंग शिफ्ट असू शकते, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। बॅचलर डिग्री तुमची झालेली आहे, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे, अप्लाय करू शकताय। हायस्कूल प्लस 3 इयर्स डिप्लोमा, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, डिप्लोमा झालेला आहे, सगळेच्या सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। काम काय करायचं आहे, ॲज अ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हचं तुम्हाला इथे काम करायचं आहे। इनबाउंड कॉल्स आहे, स्वतःहून कोणाला कॉल करायचे नाही, अशा प्रकारची सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल। इंग्लिश तुम्हाला इथे चांगली आली पाहिजे, कारण की MNC कंपनी आहे आणि जगभरात त्यांचे ऑफिसेस आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, जगभरात त्यांचे ऑफिसेस आहे, क्लायंट आहे, त्यासाठी तुमचं इथे इंग्लिश चांगलं पाहिजे पहिल्या पोस्टसाठी। अप्लाय करणं अगदी सोपं आहे। इथे कुठेही तुम्ही अप्लाय करू नका, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा। तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर ऑफिस सापडलं नाही तर इथे तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपवर तुमचा रेझ्युमे पाठवू शकणार आहात। ओके, आता इंटरव्ह्यूला जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी न्यायच्या ते तर सांगतोच आहे, त्याआधी दुसरी पोस्ट बघून घ्या। वॉकिंग ड्राईव्ह आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग फ्रेशर्स। इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे भरपूर सारे कोर्सेस मी तुम्हाला दिले आहे। SBIचा तर मी तुम्हाला कोर्स बघा, SBI तर्फे हे मोफत कोर्सेस आहे। फायनान्समध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, ही संधी सोडू नका, तर हे कोर्सेस करा। हे जर कोर्सेस करताय तर तुम्ही हा जॉब इझिली मिळू शकताय। ॲज अ इन्व्हेस्टमेंट बँकिंग फ्रेशर्सचा जॉब आहे। सॅलरी डिस्क्लोज केलेली नाही आहे, पण इथे 3.5 लाख रुपयांचं तुम्हाला इथे पॅकेज इझिली मिळून जाईल। फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। हा पण इंटरव्ह्यू असणार आहे 12 तारखेपर्यंत पुण्यामध्ये, सकाळी 10:30 ते 3च्या दरम्यान तुम्हाला जायचं आहे। हे यांचं ऑफिस आहे। ऑफिस कुठे आहे तर बघू शकता, नवी मुंबईमध्ये यांचं ऑफिस आहे, तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। म्हणजे ज्यांना मुंबईमध्ये जमेल त्यांनी मुंबईमध्ये जा,
ज्यांना पुण्यामध्ये जमेल त्यांनी पुण्यामध्ये जाऊ शकणार आहात इंटरव्ह्यूसाठी. ओके, तर हे दोन्ही तुम्हाला सांगून झाले आहे. दुसऱ्या पोस्टसाठी 30 जागा आहे. त्यानंतर बघू शकता शिफ्ट कुठली असणार आहे, काय काम करायचं आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. इंटरव्ह्यूसाठी काय काय तयारी करायची तर यांनी बघा हे सांगितलेलं आहे की या कंपनीबद्दल, म्हणजे ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यू देतोय नेमकं ती कंपनी काय आहे, मग फायनान्स काय असतं, त्या रिलेटेड या सगळ्या गोष्टींचं नॉलेज, बेसिक जे तुम्ही शिकलाय तेच तुम्हाला नॉलेज इथे विचारलं जाणार आहे. पण जर तुम्ही या टॉपिकची तयारी करून जाताय तर इंटरव्ह्यू इझिली क्रॅक कराल आणि तुम्ही ते जॉबला लागू शकणार आहात. तर इथे पण जे इंटरेस्टेड आहेत ते जाऊ शकणार आहात. याची पण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि तिसरी जी पोस्ट आहे त्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकताय. हा मुंबईमध्ये जॉब असणार आहे. पहिले 2 जॉब पुण्यामध्ये होते, तिसरा जॉब मुंबईमध्ये आहे. मुंबईच्या ऑल एरियाजमध्ये असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता 0 to 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे. वेल अँड गुड. इंटरव्ह्यू कुठं असणार आहे तर ऐरोलीला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. इथे बघू शकणार आहात एचआरचा ऑफिशियल मोबाईल नंबर इथे दिला आहे. 60 जागा असणार आहे या तिसऱ्या पोस्टसाठी. काम काय करायचंय तर इथे सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता मेन्शन ऑन द CV, एचआरचा रेफरन्स बघा, हे एचआरचं नाव आहे ते तुम्हाला तुमच्या CVवर टाकून घ्यायचंय जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्या कुठल्या पोस्टसाठी आलात, कोणा अंतर्गत आलात हे समजून जाईल. तर हे एचआरचं नाव आहे ते तुम्हाला CVवर टाकून घ्यायचं आहे. आणि ते बघा ऑफिशियल मेल ॲड्रेस आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं @ नंतर कंपनीचं नाव असतं तर ती जेन्युइन मेल ID असते. काम का असणार आहे तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अगदी सोपं काम आहे. जर तुम्ही यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे तर तुम्हाला सोपं जाणार आहे. MS ऑफिस, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग या रिलेटेड तुमचं काम असणार आहे. शिपमध्ये काम असणार आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक लॉजिकल टेस्ट होते, त्यानंतर तुमचा पुन्हा इंटरव्ह्यू होईल आणि सिलेक्शन होईल. अशा प्रकारे तुमचे इथे हायरिंग प्रोसेस आहे. क्रायटेरिया पण इथे सगळा दिलेला आहे. सगळ्यात सोपा जॉब पाहिजे असेल तर पहिला सगळ्यात सोपा जॉब आहे. फायनान्सचं नॉलेज आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. मग यासाठी शिक्षण पण दिलं आहे. फायनान्स रिलेटेड जॉब आहे त्यामुळे BCom मागताय किंवा BBA BMS झालेलं आहे किंवा MCom इन एनी स्पेशलायझेशन झालेलं आहे, MBA किंवा PGDM फायनान्स तुमचं झालं आहे तर या तिसऱ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचं नाही आहे. जस्ट जे पण ॲड्रेस दिलं आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूचा टायमिंग, इंटरव्ह्यूची डेट सगळ्याची सगळं इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जे एलिजिबल आहे, तुमचे फ्रेंड आहे ज्यांना फायनान्स सेक्टरमध्ये जॉब पाहिजे आहे, कस्टमर केअरमध्ये जॉब पाहिजे आहे तर नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.